अगं येईन मी परत. आपली मुंबई शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असं घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. मंडळी मी आताच गेलेलो कॅनेडीला आणि पाहुणे येतात आपल्याकडे आणि त्यांच्यासाठी मटण घ्यायला गेलेलो. आणि मेन म्हणजे ना इथे ट्रॅफिक नसतो, शांतता असते आणि हॉर्न नसतो, त्यामुळे आणखी बाईक चालवायला मजा येते. तर मंडळी आज सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. आणि मी आलो हरकुळात आणि खूप मजा येणार आहे. आजी आहे, आई आहे, पप्पा आहे, सगळेच आहेत. तर बघा ना, खूप भारी वाटते. आणि हा मला वाटतं भिरवंडे गाव आहे, तिथे थांबलेलो मी जरा. आणि आपल्या हा इथे नदी आहे, नदीचा आवाज येतोय. तर मंडळी प्रणित आलाय आणि त्याचं नाव प्रणित आहे आणि खास माळासाठी आलाय तो. आणि त्यालाच घेऊन चाललोय मी नदीवर. आम्ही दोघंच राहिलोय, सगळी जी होती मुंबईकर ती गेली आहेत. जेव्हा आलेली मुंबईकर तेव्हा पाणी जास्त होतं नदीमध्ये, आता पाणी कमी आहे. आणि तेव्हा आणि गडूळ पण होतं जास्त. आम्ही दोघंच आता आंघोळ करायला चाललोय. तो पण त्याने ऑलरेडी आंघोळ केली आहे, तो विचारा माझ्याबरोबर येतोय. चला दाखवतो तुम्हाला आमची नदी आणि करूया आंघोळ. तर मित्रांनो, ही आहे आमची नदी आणि नदी तर भारीच आहे. आणि आपण जाऊया आता त्या खोंडीमध्ये. तिकडे खोल असतो, इकडचा खोल होता पहिला, तो बुरवला. जाऊया तिकडे. इकडच्या साईडला आहे. टू थ्री मार उडी. अरे तर आता दोघांची पण आंघोळ झाली मस्त की आम्ही पोहलो आणि आता निघालोय घरी जायला. आणि काय रे, आज माळ आहे ना? हा होय. तर जाऊया महाराज, जाऊया आणि बघूया आमचे पाहुणे इलेत का नाही. तर घरी जाऊया. किती भारी वाटतं बाई, खाऊन बघ. हात सोडू नको खाताना, असं खाऊन बघ किती भारी वाटतं बघ ते दूध. तर मंडळी पाहुणे इले, तर त्यांना आमचा डॅम दाखवून आणलंय. तर मंडळी आता सोनाली आणि भाऊजी उतरलेत पाण्यात आणि मी परीला घेऊन इथे उभा आहे आणि मस्त वातावरण वाटतंय, एक नंबर भारी. आणि हे पाणी आहे ना, गड नदीत जातो सगळं पाणी आणि यांचा फोटो सेशन चालू आहे.
हो खाली पकड, खाली पकड परी, हळू पकड. ए परी, परी सोड आता. हा सोड सोड सोड. हा खेळू दे आता. सोड 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 खेळू दे. एक काम कर आजी. काय हा काय आला? याची काय याची? ही पाण्यात त्यालाच काढवायची कोणा ह्या झालं तर काय आजी? याची रानातली याची. बापरे. सापाची भय नाही. हो सापरे काय डसतात. परी काय ग? काय? तर मंडळी आज संध्याकाळी जाणार आहे मुंबईला परत. आणि आज मला गावी येऊन 17 दिवस पूर्ण होतील. आणि जरा बरं वाटलेलं, जरा कंटाळा आलेला मुंबईचा, म्हणून जरा बोललो जातो, जरा रिफ्रेश होऊन परत येतो. तर मंडळी नेहमीप्रमाणे जाण्याची इच्छा तर होत नाही, पण परीसाठी जावंच लागेल. आणि आता वाजले दुपारचा 1 वाजले. तर बोललो आता महाराष्ट्रातला पहिला काचेचा ब्रिज तो वैभववाडीत झालाय, तो बघून येतो. आजी येतं. आजी काय म्हणता? काय आला? कुठे काय झालाय? हा कुठे काय झालाय? हा जेवलीस? हो. हा हा जेवले. काय करलीस? काय नाही, आज तिकडे माळ आहे. हा सगळी लोक माळात गेली आहेत. हा तिथे मिळवतात ना. बरोबर. तर मी नाही जायचं आता कोणाकडे. कंटाळू करते या. तेव्हा कसा गवळणी सारख्या जायचा ना. हा आता कसं सर्व. काय म्हणते आणि बाकी? बाकी काय तू आता जातोय ना? होय आज संध्याकाळी होय. मुंबईत. परत नाही येतो येऊया मग. किती मिनिटाकडे जाऊ तुला? नाही काय नाही काय काय. आजी? ये ना इकडे हा हा जाऊया बघूया मग. होय होय. तर आता परीचं जेवण झालं का मी आणि सोनाली निघतो परत बाईकवरून. जाऊया आणि तुम्हाला दाखवतो परत एकदा. मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला पटापट जाऊया आता. काय असते अशी गावाकच राहू काय गे? गावाकडे राहून चालणार नाही रे बाबा. पोरगी आपल्या हातात. शाळा नाही इकडे, धड काय नाही. शिकव गाव भेटत नाही शिकवक. सगळे मुंबई कसा पोरा शिकतात किंवा आम्ही गावात राहून आडाणी झाला. मुंबईचा कंटाळा येतात. हो कंटाळा येतात, कंटाळा येतात. पण तिका आता शिक्षण व्हाय ना. अकडे काही नेणार तिका गावात, हाणणार कुठे, हे साकवायना कुठे पोचवणार. असल्या गोंधळाच आमचं शिक्षण गेला. होय. मग काहीतरी करूया कडे बिझनेस. हा बिझनेस कर काहीतरी. मदत करीन मी. काय तर डोक्यात जरा मोठी राहून दे. हो जरा सगळा सेट करून हो सगळं आहे. वाड्यापासून सगळं आहे करण्यासारख्या. लोकांचा नाही तसा. म्हणजे करण्यासारखा हाडे भरपूर हा, पण परी छोटी आहे ना, त्यामुळे मी अडकले. हो नाही तर मी भरपूर. ही कसली बेला? ही आपली वेळ तवसणीची. तवसा खाल्ला ना काल? नाही खाऊ मी. वांडरा नेला? 2 कोणी नेल्या काढून. काय रे बाबा इटम ना. इटम ना. आणि ह्या दोडकीनीच आहे. दोडकी. हा दोडका पण कोणी काढला. काय रे दोडका नेल्या? दोडकन ही दोडकन. या शाळीवारी लावलंच ना आणि धरली ना वाड्याकडे तर फाट्याने होतात. फाट्याने अगदी वाड्याकडे आमच्या. बरा. हा ती दोडकी धरतात. ही भाजीला मिळतात अशी दोडकी धरून. आता आम्ही आज काढलास तू? हा हे बघ. हा हे बघ हे काढला आता दोडकी. अशी दोडकी मोठी होतात ना ही? मोठी मोठी. आणि भाजी करायची. या दोडक्याची एवढी फोडी पडती. पण या कोवळा काढलाय. मुंबईत कसं आजी? मुंबईत लय महाग. महागले बघा. एकाची भाजी होतली ना? एकाची काय दोघांची? चौघांची भाजी. आणि गावठी गावठी कांदे घालायचे. याकडे वांढरा खातात काय. तर आता वैभववाडीत जाणार होतो, तो प्लॅन कॅन्सल करतोय कारण जास्त वाजले. आजी बोलते माझा फोटो काढ. आणि काढतो हा. तर आता चाललोय अनिकेतकडे. तर बाबूला भेटून मग परत येऊया. आणि मग नंतर बस काहीतरी 4:30ची बस असते, त्यातनं आपण जाऊया कणकवली स्टेशन पर्यंत. आजी काय बरी आहेस ना? बरं मागे लागली फोटो काढ.
तर आता चूल पेटवतोय, पण काय चूल काय पेटण्याचं नाव घेत नाही. आणि आपण परात का ठेवली तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. परत एकदा फुकणी मारायला लागेल असं वाटतंय. तर मंडळी, माझ्यासाठी नाही अशा काजू ठेवून देते, कारण मला आवडतात भाजून खायला. तिला माहिती कधी आलो कधी मला देते, आणि एवढी पिशवी भरायची तिने ठेवून दिलेत माझ्यासाठी. तर आपण आता चुलीवर ठेवली परात आणि आता काजू टाकूया चुलीवर. आपल्या काजूतनं दूर यायला लागले. बघूया आता. आजी कुठे राहिली बाबा, करून देत होती मला. कुठे गेलेली आजी? कुठे गेलेलीस? कुठे नाही नाचली त्याने मांडा कुठे नाही घरात. काल पप्पांनी नदीत पकडलेले मासे आई आता फ्राय करून देते डब्याला आमच्या. गुन्ह्यान पुढे आता. तर या साईडला ही फटाफट काजू फोडून देते. आणि आजीने कल्टी मारली वाटतं. आजी कुठे आहे? आली आली आली. तर मंडळी, आज बरोबर मला 17 दिवस पूर्ण झाले आणि खूप भारी वाटलेलं इथे येऊन आणि आनंद झालेला. तर सांगता येणार नाही आणि जावंच लागेल आता. आणि आपल्या पूर्ण या स्वर्गाला मिस करीन परत एकदा. कोकण कन्या गाडी आपली RAC झालेली आहे आणि आई फटाफट काजू फोडून देते. आता जाऊया. कोंबड्यानं पण मिस करीन माझ्या आणि माझ्या हेवन कोकण म्हणजे माझ्या स्वर्गाला नक्कीच मिस करीन. परी तिकडे अजून खेळते आणि त्या साईडला पडले धुके समोर. आणि काल नव्हता पाऊस, पण आज पाऊस चालू झालाय परत कंटिन्यू. का आला? अगं येईन मी परत. येशील ना? हा, रडतेच कशाला? ये. हा हा. पहिले जाऊया का नको मुंबईला? जाऊया. काय आजी? काय अजून समजत. रडा नको. फोन कर कधी तरी. होय होय. हा चल आता ये नंतर. येशील तू? हो येतोय. तर मला वाटतं आज कोकण कन्याला गर्दी आहे. आणि काय गर्दी नुसती दररोजची झालेली असं वाटतं. गर्दी कमीच नाही काय. तर मंडळी फायनली 8:40 झाली आणि आता आली आपली कोकण कन्या एक्सप्रेस. तर मंडळी ही आहे आमची सीट RAC. बरी या साईडला बसली. अरे बऱ्यापैकी गर्दी. तर मंडळी आता वाजलेत रात्रीचे 9:27 आणि आली आहे वैभववाडी. मंडळी आता वाजले सकाळी 4:30 आलंय ठाणे आणि गर्दी बघा.